नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण बी.एड अभ्यासक्रमाअंतर्गत येणाऱ्या स्कूल एंगेजमेंट ह्या प्रात्यक्षिकासाठी अहवाल कशा पद्धतीने लिहायचा, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स टाकायचे हे आपण सविस्तरपणे बघणार. चला तर सुरू करूया. अहवाल लिहिताना हा नेहमी उजव्या साईडला लिहायचा आणि डाव्या साईडला आपल्याला जे आपण शाळेत छायाचित्र काढलेले आहेत त्यांचे प्रिंटआउट्स लावायचे आहेत. तर आम्ही हे सर्व ग्रुप मिळून गेलेलो होतो स्कूल एंगेजमेंटसाठी भाग्यश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. त्यानंतर आपल्याला प्रस्तावना ह्या साईडला लिहायचं आहे. प्रस्तावनेमध्ये काय काय मॅटर लिहायचं आहे तुम्ही दिलेल्याप्रमाणे बघू शकता, वाचू शकता. त्यानंतर पॉइंट ए पासून आपल्याला सुरुवात. शालेय क्षेत्र व सुरक्षितता. भौतिक क्षेत्र, शालेय इमारती आणि वर्गखोली. शाळेची इमारत ही कशा प्रकारे होती. त्यानंतर तेथील वर्गखोल्या ह्या कशा प्रकारे होत्या हे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. शाळेचा आकार आणि शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आपल्याला आपल्या शिक्षकांकडून गाईड होतच असते वेळोवेळी. शाळेचा आकार कोणता आहे हे आपल्याला शिक्षकांच्या सल्ल्याने डिसाईड करून लिहायचं आहे, ठरवायचं आहे. नंतर शाळेची कार्यकारिणी काय आहे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. आणि हे सर्व डाटा तिथे आपल्याला ज्या शाळेत आपण गेलो होतो तिथे प्रोव्हाइड केलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे खूप सोपे जाईल. नंतर स्तोत्रांची उपलब्धता. या पॉइंटमध्ये आपल्याला त्या शाळेत कोणकोणते स्तोत्र उपलब्ध आहे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ते आपल्याला लिहायचं आहे. जसे की शालेय परिसर आणि क्रीडांगण. कोणतीही शाळा म्हटली तर शाळेत परिसर आणि त्या शाळेचा क्रीडांगण हे सर्वात महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या विकास तर त्याचा आपल्याला सविस्तर माहिती लिहायची आहे की मैदान असेल तर ते किती स्क्वेअर मीटर आहे, तर तिथे कोणकोणते खेळ खेळले जातात, त्या खेळासाठी साधन उपलब्ध आहेत का, एक्सेट्रा. त्यानंतर ग्रंथालय आहे का, ग्रंथालयामध्ये कोणकोणते पुस्तकं अवेलेबल आहेत हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे, किती पुस्तकं आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा व संगणक कक्ष. शाळेला कोणकोणत्या प्रयोगशाळा आहेत, नंतर संगणक कक्ष आहे का, कम्प्युटर लॅब आहे, किती कम्प्युटर्स आहेत तर आपल्याला आहे. आम्ही ज्या शाळेत गेलो होतो शास्त्र फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब आणि लॅब होत्या. तसेच कम्प्युटर लॅब सुद्धा होती, ते सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे. सोबत छायाचित्र अटॅच केलंय. नंतरचा पॉइंट स्वच्छतागृह, पाणवठा, उपहारगृह. त्या शाळेला स्वच्छतागृह आहे का, हे खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या तिथे असायलाच पाहिजे, तर त्या तिथे आहेत का हे आपल्याला निरीक्षण करून आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी काही साधने आहेत का, जसं काही विद्यार्थी इतर ठिकाणावर खेड्यावरून अपडाऊन करत असतात, त्यामुळे त्यांच्या वाहतुकीची सोय आहे का. तसंच त्यांना मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत पासची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होती, तर ती सुविधा त्यांना दिल्या जाते का आपल्याला तिथून विचारून घ्यायचं आहे. सामाजिक घटक ह्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकांबद्दल माहिती द्यायचं आहे. आम्ही इथे मुख्याध्यापकांच्या कक्षाचा फोटो लावला.
मुख्याध्यापक शिक्षक संबंध या पॉईंटमध्ये आपल्याला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील संबंध कसे आहेत, त्यांच्यामध्ये वेळेवर मीटिंग होतात का, मुख्याध्यापक शिक्षकांच्या समस्या ह्या समजून घेतात का, हे सर्व आपल्याला तिथे लिहायचं आहे. नंतर शिक्षक शिक्षक संबंध ह्यामध्ये आपल्याला लिहायचे आहे की दोन शिक्षकांमधील संबंध कसे आहेत, तेथील शिक्षकांमधील संबंध कसे आहेत, ते एकमेकांना कोऑपरेटिव्ह आहेत का, मदत करतात का. नंतर शिक्षक विद्यार्थी संबंध त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध, विद्यार्थी आपल्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचवतात का, व पोहोचवल्यास शिक्षक त्यांना कसा प्रतिसाद देतो, हा सुद्धा आपल्याला तिथे लिहायचा आहे. अर्थातच ह्या गोष्टी आपण तिथे विचारू नाही शकत शिक्षकांना, आपल्याला ह्या त्यांच्या बोलण्यातून वातावरणातून निरीक्षणपूर्वक नोट डाऊन करायचे आहेत. नंतर प्रशासक आणि व्यवस्थापक संबंध, जे शाळेचे प्रशासक आहेत त्यांच्यामधील व्यवस्थापकामध्ये कशा प्रकारे आपल्याला आहे. नंतर पालकांचा समावेश, शाळेच्या सर्वच कारभारात पालकांचा सुद्धा कुठेतरी संबंध येतो, कारण की त्या पालकांचा विद्यार्थी त्या शाळेशी जुळलेला असतो, त्यामुळे त्यांचा संबंध आणि समावेश ह्या शाळेशी कशा प्रकारे आहे हे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर सामाजिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये पदवी परीक्षेसंदर्भात स्पर्धा, शाळेय जीवनानंतर सुद्धा आणि शाळेय जीवनाअंतर्गत सुद्धा विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा असतो, तर त्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करतो, त्यांची प्रिपरेशन करून घेतो ह्याबद्दलची आपल्याला माहिती. तसेच स्कॉलरशिप, वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षा असतात, तर त्यासाठी मार्गदर्शन केले जाते का, सुद्धा आपल्याला. शारीरिक स्पर्धा घेतल्या जातात का, जिल्हास्तरीय किंवा विभाग राज्यस्तरीय या वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद नोंदवला जातो का, तसेच कोणकोणत्या क्षेत्रात त्यांनी पुरस्कार जिंकलेले आहेत सुद्धा आपल्याला तिथे लिहायचं आहे, आणि ही माहिती आपल्याला शिक्षकांकडून मिळून जाईल. नंतर शिक्षक विद्यार्थी कर्मचाऱ्यांचे निर्णय, यामध्ये आपल्याला शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यांचा एकत्रित समन्वय कशा प्रकारे साधला जातो, ते निर्णय कशा प्रकारे किंवा कोणकोणत्या त्यांनी राबवल्या आहेत एकत्रित, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. शैक्षणिक क्षेत्र, यामध्ये शिक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा, तेथील शिक्षकांच्या आपल्या विद्यार्थ्यांपासून काय अपेक्षा आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नंतर पॉइंट 2 मध्ये शिक्षकांच्या मुलांच्या प्रगतीकडून अपेक्षा सुद्धा आपल्याला सहज उपलब्ध. त्यानंतर शाळेची वार्षिक दिनदर्शिका आणि वेळापत्रक, शाळेचं एक स्वतंत्र दिनदर्शिका आणि वेळापत्रक असतो, त्या शिक्षकांकडून आपल्याला तेथील शिक्षकांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध होऊ शकते. ते बोर्डवर जे मोठे पोस्टर्स लावलेले असतात त्यावरून सुद्धा फोटोग्राफ्स क्लिक करू शकतो. शाळेची सुरक्षितता, यामध्ये शाळेच्या कर्मचाऱ्यांची सामान्य जबाबदारी, तेथील कर्मचाऱ्यांची कामे कोणकोणती आहेत, कामे वेळेवर होतात का, ह्याबद्दल आपल्याला माहिती. विद्यार्थ्यांची आरडाओरड, दादागिरी, छळ करणे, मानसिक किंवा शारीरिक. विद्यार्थी म्हटले की त्यांची भांडणं आलीच, तर ह्या भांडणांना शिक्षक कशा प्रकारे हँडल करतात हे आपल्याला लिहायचं आहे. हे आपल्याला प्रश्न शिक्षकांना विचारून आपल्या बुकमध्ये माहिती. शाळेद्वारे निरीक्षण करण्यात येणारी धोरणे, शाळेद्वारे कोणकोणत्या धोरण राबवले जातात हे आपल्याला इथे माहिती.
नंतर सेमिस्टर 2 कडे आपण